उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली, मात्र टीका शिवसेनेकडून होऊ लागली आहे। एकनाथ शिंदेंसह संजय शिरसाट यांनी ठाकरे फडणवीसांच्या भेटीवरून जोरदार टोलेबाजी केली आहे। बघूया। काही गैर नाहीये, मुख्यमंत्री आहेत ते, पण याला भेट त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या भेटीनं शिवसेना अस्वस्थ झाली आहे। 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधून विस्तवही जात नव्हता। ठाकरे फडणवीसांनी प्रचारात एकमेकांवर टोकाची टीका केली। आता उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलंय। भेट ठाकरे फडणवीसांची झाली, मात्र शिवसेनेनं यावरून टीकेचे बाण सोडलेत। उद्धव ठाकरेंची ही भेट म्हणजे कातडी बचाव भेट होती, अशा शब्दात शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी टीकास्त्र डागलंय। आपण फडणवीसांना सहकार्य केलं नाही तर आपल्या चौकशा पुन्हा सुरू होतील याची ठाकरेंना भीती वाटली असेल, असा टोलाही शिरसाटांनी लगावलाय। काल जी भेट झाली ती कातडी बचाव भेट होती। त्यांना असं वाटत होतं की आता या आलेल्या इतका प्रचंड बहुमतामध्ये आपला निभाव लागणं हे अवघड आहे। निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी असं सांगितलं होतं की बर्फाच्या लादीवर झोपू, आता त्यांना त्याची जाणीव झाली असेल की आता टाइम आपला आहे, म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीने जर यांना सहकार्य केलं नाही तर कदाचित आपल्यावर असलेल्या इन्क्वायऱ्या पुन्हा बाहेर येतील। विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाकरेंनी फडणवीसांवर बोचरी टीका केली। आपण निवडणुकीच्या काळात काय बोललो त्याची जाणीव आता ठाकरेंना झाली असावी, असा टोलाही शिरसाटांनी लगावलाय। निवडणुकीच्या काळामध्ये काय बोललो ते थोडं जर आठवलं असेल तर मनातल्या मनात त्यांनाही वाटत असेल की आपण चुकीचं बोललो। आणि मुख्यमंत्र्याला भेटताना त्यांना फक्त मला असं वाटतं की त्यांनी विरोधी पक्षाची मागणी केली नसावी, एक जनरली भेटायचं म्हणून भेटले। यावरून शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिरसाटांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। फडणवीस ठाकरे एकत्र आल्यास यांची चामडी सोडली जाईल अशी भीती त्यांना वाटते का, असा टोमणा सुनील प्रभूंनी लगावलाय। अरे, महाराष्ट्राला एक सुसंस्कृत असं राजकारणाचं एक परंपरा लाभलेली आहे। त्यानुसार उद्धव ठाकरे साहेब काल मुख्यमंत्र्यांना भेटले। हे जे कोण मागच्या टर्ममध्ये पळून सुरत गुवाहाटी मार्गे सरकारमध्ये आले ना, त्यांना फार मोठी भीती आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले तर ह्यांची कातडी सोडली जाईल, म्हणून त्यांना भीती वाटते। शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंतांनी देखील यावरून प्रत्युत्तर दिलं। शिवसेना कधीच घाबरत नाही म्हणत सावंतांनी शिरसाटांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय। आज त्यांना विजय प्राप्त झालाय म्हणून ते काही बडबडतात आहे, परंतु त्यांचा जन्म कुठे झालाय ते त्यांनी विचारात घ्यावा। ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्याच मुलाबद्दल असं उद्गार करणं, वाघ हा वाघच असतो। किती शेळी आणि किती हे कोण बोलल्यानंतर वाघाचं रूपांतर कुठे होत नाही, वाघ हा वाघच असतो। तो जंगलात चालल्यानंतर दरारा हा निर्माण होतो आणि उद्धव साहेब एक महाराष्ट्राचे वाघ आहे, त्यांचा दरारा हा महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे। एकेकाळी सोबत असणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आता वितुष्ट आलंय। 2019 नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिलेल्या ठाकरेंनी नागपुरात थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे पुढच्या काळातही ठाकरे फडणवीसांच्या या भेटीचं कवित्व ऐकायला मिळणार आहे। कपिल राऊतसह ओम देशमुख, झी 24 तास।